हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे नमूद आम्ही 22। तर फ्रेंड्स, आज मी एक डिश बनवणार आहे, म्हणजे असं स्नॅक्स म्हणून आपल्याला कधी भूक लागली तर 10-15 मिनिटांमध्ये आपण खाऊ शकतो अशी। तर ब्रेड पिझ्झा बनवणार आहे। मला माहिती आहे हे तुम्ही ऐकलंच असेल किंवा ह्या व्हिडिओ पण बघितले असतील, तर मी ते ट्राय करणार आहे। म्हणजे मी ऑलरेडी केलेलं आहे, तर मला आवडलं, तर म्हणून मी विचार केला की आपण व्हिडिओ बनवूया आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण दाखवूया आपण। फ्रेंड्स, मी स्टफिंग फक्त कॅप्सिकम आणि ऑनियनचं करणार आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलं आहे मी पहिलं। आता कटिंग करूया। थोडासा बटर टाकलाय, त्याच्यामध्ये हे सगळं मी फ्राय करून घेणार आहे दोन्ही पण। मी 4 ते 5 मिनिटं फक्त बारीक गॅसवर हे करून घेतले, फ्राय करून घेतले। ब्रेड घेतलाय, तर मी ह्याच्यावर पहिलं बटर लावणार आहे, नंतर मेयोनीज, टोमॅटो सॉस, शेजवान चटणी, हे सगळं मिक्स करूया। आता ह्याच्यावर मी टाकणार थोडंसं चीज। तर मी ह्याच्यावर टाकणार आहे कॅप्सिकम आणि ऑनियन। तुम्ही अजून ह्याच्यामध्ये कॉर्न पण ॲड करू शकता, माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी टाकलंय। आता मी परत चीज टाकणार आहे। मी थोडं बटर टाकलंय। आता आपण हे जे बनवले ते ठेवूया, 4 ते 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवूया आपण। तर फ्रेंड्स, आपण एकदा चेक करूया। चीज अजून मेल्ट झालं नाहीये, थोडंसं अजून 1-2 मिनिटं आपण ठेवूया स्लो गॅसवर। तर फ्रेंड्स, मला वाटतं एवढं ठीक आहे, कारण की मग ब्रेड जळेल नाही तर खाली। आपण हे कट करून घेऊया आता। एकदम क्रिस्पी असा आवाज येतोय ब्रेडचा। चीज मेल्ट झाले आणि ब्रेड पण जळाला नाहीये खालून। हे बघा, मस्त ब्राऊन असा हे झालाय फ्राय, जळाला नाही अजिबात। यावर मस्त असं चिली फ्लेक्स टाकणार आहोत, ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स दोन्ही टाकू शकता। मी चिली फ्लेक्स टाकते। आता हे मी टेस्ट करणार आहे। खूप छान झालं, खूप टेस्टी। तर फ्रेंड्स, हे खूप टेस्टी झाले आणि मला असं वाटतं तुम्ही पण हे ट्राय करू शकता। 10 ते 15 मिनिटात लगेच स्नॅक्स तयार होतो। कोण फ्रेंड्स आले किंवा कोण फॅमिली मेंबर आले तर तुम्ही एकदम पटकन हे असं करू शकता। तर मला हे कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा।